नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती गेली 6 महिन्यापासून पेंडिंग आहे। याबाबत नेहमी इंटरनल अपडेट येत असते, म्हणजे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट परिपत्रक काय गेले, किती जागा रिक्त आहे, आरटीआय कोणतरी टाकतंय, आरटीआयतनं माहिती काढतंय, गट अ ब क ड ची पदसंख्या किती आहे, याबाबत वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देत आलेलो आहे। आतापर्यंत जाहिरात येणं अपेक्षित होतं, पण अजून ती जाहिरात आलेली नाहीये, पण आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि ही जाहिरात तुम्हाला जून जुलैमध्ये येणार आहे। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय, कारण पुढच्या वर्षामध्ये सगळ्या एक्झाम एमपीएससी कडे वर्ग होणार आहे आणि एमपीएससी कडे वर्ग झाल्यानंतर एमपीएससी ला लगेच एक्झाम घेणं शक्य होत नाही, टप्प्याटप्प्याने एमपीएससी एक्झाम घेणार आहे। सो आता नगर परिषदेच्या एक्झाम घेण्याबाबत आयबीपीएस टीचर्स बरोबर ऑलरेडी त्यांचे करार झालेले असल्या कारणाने कदाचित ही एक्झाम याच वर्षात जून जुलैमध्ये येण्याचे चान्सेस आहेत। अगदीच आता लेट खूप होत चाललंय, 6-8 महिने झालेत, अगदीच जर नाहीच आली तर मात्र मग एमपीएससी पुढच्या वर्षी हे एक्झाम घेईल, पण 99% एक्झामचं ऍड शेवटच्या टप्प्यात असून जून जुलैला येऊ शकतं। अर्थात यामध्ये काही अडथळा येऊ शकतो, जर आला तर लांबेल, नाही तर जून जुलैमध्ये एक्झाम मात्र एक्झामचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येणार। सो जे विद्यार्थी अगोदर तयारीत राहू इच्छिता, प्रयत्न करत, त्यांसाठी मी वॉर्निंग देतोय, कामाला लागा, अभ्यास चालू ठेवा, सिरियसली अभ्यास करा। ऍड येऊन नंतर अभ्यास करायला खूप कमी वेळ मिळतो आणि तुम्हाला माहिती आहे स्पर्धा प्रचंड आहे, एका जागेसाठी 200 मुलं फॉर्म भरतात। सो तयारीत राहा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया, मी कदाचित पाठीमागे 1-2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, कदाचित काही मुद्दे ते रिपीट पण माझ्याकडनं होणार आहे। पदे कोणती, रिक्त संख्या किती, कर निर्धारण, लिपिक परीक्षा पॅटर्न काय, यामध्ये महत्वाचं पद काय माहितीये का, कर निर्धारण प्रशासकीय सेवा, खूप 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 महत्वाचं पद आहे आणि याच्या जागा सुद्धा सर्वात जास्त येणार आहे। ओके, जवळपास 710 जागा रिक्त आहे। याच्या किती म्हणलं मी, 710। सो खूप चांगली संधी तुम्हाला या पदासाठी। जाहिरात कधी आणि एमपीएससी घेणार की आयबीपीएस, मी तुम्हाला आता सांगून टाकलं, लेट झालं तर एमपीएससी, पण 99% आहे ही एक्झाम याच वर्षामध्ये होणार आहे। चला बघूया मग 1 बाय 1 पॉइंट। त्या अगोदर मी सांगू इच्छितो, नगर परिषद भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला आतापासून तयारी करायची असेल आणि चांगला स्कोर आणि चांगले रँकिंग आणायचं असेल तर रेकॉर्ड बॅच अवेलेबल आहे। तुम्हाला फक्त 1999 प्लस जीएसटी मध्ये लगेच जॉईन करा। 100% ह्या बॅचचा फायदा तुम्हाला होणार आहे, स्कोर वाढणार आहे तुमचा 100%। यामध्ये अनलिमिटेड व्हिडिओ आहे, तुम्हाला किती वेळेस लेक्चर बघू शकतात, अभ्यासक्रमानुसार बॅचची रचना, मोफत पीवायक्यू विश्लेषण सिरीज सुद्धा यामध्ये इन्क्लूड आहे, पीपीटी आणि पीडीएफ क्लास नोट्स तुम्हाला उपलब्ध करून, नोट्स कुठे जायची कारण इथे नोट्स पण अवेलेबल आहे। एक्झाम ओरिएंटेड टेस्ट सिरीज विथ सोल्युशन आहे, वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, स्पेशल मेंटोरिंग सेशन सुद्धा असणार आहे, मी स्वतः तुमच्या बरोबर असणार आहे। सो काळजी करू नका, हे सगळे पॉइंट तुम्हाला ह्या बॅच मध्ये मिळणार, लगेच जॉईन करा। राहिलं या बॅच मध्ये जीके जीएस आम्ही अपडेट त्यावेळेस करू ज्यावेळेस तुमची ऍक्च्युअल ऍड येईल, त्यावेळेस जीके जीएस पण अपडेट तुम्हाला करून देऊ। बाकीचे सगळे विषय मराठी, इंग्लिश, मॅथ, रिझनिंग यामध्ये अपडेटेड आहे आणि प्रॉपर आहे, काळजी करू नका। चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। याच्या अगोदर तुम्हाला मी दाखवलं बघा, 10 सप्टेंबर 2024 मध्ये एक माहितीचा अधिकाराच्या अंतर्गत आपण माहिती घेतली होती। त्यामध्ये माहिती आपल्याला अशी मिळाली, प्रत्येक जिल्ह्याच्या नावानुसार जर आपण बघितलं, सर्व विभाग येते बघ विभागानुसार, तर एकूण औरंगाबाद विभाग एकूण बघितलं तर 3138 पद रिक्त आहेत गट क आणि गट ड चे। गट क चे विचार केला तर 2151, गट ड चे 987, असे 3138 पद रिक्त आहे। ही माहिती कशातून घेतली आपण, राज्यातील नगर परिषद नगर पंचायतीच्या आधारे आस्थापना गट क गट ड च्या रिक्त पदांची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त माहितीचा गोषवारा। आता यामध्ये ही जी तुम्हाला माहिती देतोय मी, ही याचं बघा तुम्हाला दाखवतो मी इथे, ही आपण आरटीआयच्या माध्यमातून माहिती मागितली, हा आरटीआय आहे, त्याचं मी काही कात्रण तुमच्या समोर ठेवले, फक्त मुद्द्याचा तपशील, मुद्द्यातील उत्तर आहे, हे सगळं तुमच्या समोर ठेवलंय। त्याच्यामधला जो महत्वाचा पॉइंट आहे तो तुमच्या समोर ठेवलाय। ज्या जागा आहेत बघा, ह्या जागा तुम्ही जर बघितल्या तर प्रत्येक जिल्ह्यानुसार पण जागा तुम्ही बघू शकता। पालघरच्या जागा गट क गट ड म्हणून 51 जागा आहे, रत्नागिरीच्या 35 आहे, ठाण्याच्या 36 आहे, रायगडच्या 49 आहे, सिंधुदुर्ग 29 आहे, कोकण विभाग एकूण बघा 139, गट क गट ड 61, 200 जागा कोकणच्या शिल्लक आहे। त्याचप्रमाणे हा कोल्हापूर बघा, कोल्हापूर जागा किती 43 आहे, सोलापूर किती 95 आहे, सांगली किती आहे 99 आहे, सातारा किती आहे तर सातारा आहे 121, पुणे किती 54 आहे, पुणे विभाग अशा 296, गट क गट ड 116, अशा 412 जागा पुणे विभागाच्या आहे। नागपूरमध्ये बघा, नागपूर टोटल 129 आहे, वर्धा 82, भंडारा 43 आहे, गोंदिया 39 आहे, चंद्रपूर 84, गडचिरोली 63 जागा आहे। आणि टोटल विभागानुसार आपण जर विचार केला तर त्या विभागानुसार जागा नागपूर विभागाच्या बघा टोटल 400
440, गट क च्या 352, गट ड च्या 88 आहे. त्यानंतर अमरावती विभाग बघा, अमरावतीच्या टोटल जागा 100 आहे, अकोल्याच्या 75, वाशिमच्या 49, यवतमाळ 149, बुलढाणा 114. अमरावती विभाग टोटल गट क च्या 330 जागा, गट ड च्या 57, अशा 487 जागा अमरावती विभागाच्या आहे. नाशिक विभाग धुळ्यामध्ये 29 जागा, अहमदनगर 132, नाशिकमध्ये 83, जळगावमध्ये 124, नंदुरबार 43. टोटल नाशिक विभागामध्ये गट क च्या 403, गट ड च्या 8, अशा 411 जागा नाशिक. आणि शेवटचा संभाजीनगर विभाग, औरंगाबाद 91 जागा, बीड 157, परभणी 76, जालना 71. त्यानंतर इथे उस्मानाबाद 449, हिंगोली 51, लातूर 70, नांदेड 223. टोटल सर्वात जास्त जागा आहेत संभाजीनगर विभागाच्या 631, गट क च्या, गट च्या 557, 1188. अशा टोटल विभागानुसार बघितल्या तर गट क च्या 2151, गट ड च्या 87, टोटल 3138 जागा या ठिकाणी शिल्लक आहे. तोच चार्ट तुम्हाला मी इथे आता दाखवलाय बघा, तोच चार्ट 3138 जागा शिल्लक आहे. सो मोठी संख्या असणार आहे. हे 2024 सप्टेंबर 2024चा RTI. त्यानंतर आपण 30 जानेवारी 2025 या वर्षातला सुरुवातीचा महिना त्यात माहितीच्या अधिकारामध्ये मागितलं. त्यामध्ये माहिती बघा, वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखकच्या अशा एकूण जागा किती आहे तर टोटल जागा बघा इथे 513, 870, अशा टोटल 1383 जागा ह्या दोघांना असणार आहे. 513 वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक, 870 जागा रिक्त आहे. आता रिक्त पैकी ऍटलिस्ट 80% जागा तर भरल्या जातात. सो तुम्ही तो कॅल्क्युलेशन करून ठेवा, एवढ्या जागा येणार आहे. आता त्यानंतर मे 2025च्या एंड पर्यंत किती जागा रिक्त आहेत त्याचा पण RTI आता सध्या सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालतोय. येतोय की तुमच्यापर्यंत आला असेल. थोडक्यात तुम्हाला बघा एकूण रिक्त पदे कोणती, पदांची संख्या किती, तुम्हाला तो RTIच्या माध्यमातून ऑलरेडी माहिती पण समोर दाखवतो बघा. ही माहिती पूर्ण सध्या सोशल मीडियामध्ये फिरते. इथे काय, नगर परिषद सेवा संवर्गातील मंजूर कार्यरत रिक्त पदांची 30 मे 25 रोजी संभाव्य आकडेवारी. आता ही आकडेवारी सध्या सोशल मीडियाला जोरात फिरते. त्यामध्ये त्यांनी काय केलंय, डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट आणि काउन्सिल तिघे दिलेलं आहे. अमरावती, अकोला, अकोट, अमरावती, अकोला, बालापूर, म्हणजे प्रत्येक काउन्सिल पण दिलेलं आहे. त्याच्या ह्या पूर्ण जागा त्यांनी सांगितल्या बघा. पहिलं पद कोणतं आहे, अभियांत्रिकी सेवा स्थापत्य, मंजूर पदे, भरलेली पदे, रिक्त पदे. त्यामध्ये तुम्हाला माहिती यामध्ये संवर्ग आहे, गट अ, गट ब आणि गट क असे संवर्ग आहे. सो इथे तुम्ही हा आकडा बघू शकता एकूणचा. आता हे सगळं मी तुम्हाला दाखवणार नाही. अमरावती विभाग जर बघितला आपण तर बघा अमरावतीमध्ये कोणकोणते, छत्रपती संभाजीनगर, हे सगळे या विभागामध्ये बघा किती येत आहे, 87. त्यानंतर इथे लास्टला मी घेऊन जाऊ, तुम्हाला एकच चार्ट दाखवतो तुम्हाला, एक लास्ट ओके इथपर्यंत आलो मी. बघा हा विभाग आहे, पुणे विभाग आहे. टोटल बघा इथे जागा 407 आहे. आता ही 2025 एंड पर्यंतच्या रिक्त जागांची संख्या आहे. ही टोटल बघतोय फक्त 407 रिक्त आहे बघा. टोटल म्हणजे मी तुम्हाला सांगतो का इथे रिक्त असणारी पदांची संख्या बघा या ठिकाणी तुम्हाला बघा रिक्त पदे अ, ब, क आणि असे एकूण दाखवतो. अशा पद्धतीने ही पूर्ण विभागाच्या पूर्ण जिल्ह्यानुसार ह्या सगळ्या रिक्त जागा आहे. पहिली जागा अभियांत्रिकीची, दुसरी काय अभियांत्रिकी सेवा संगणकाची जागा आहे. त्यानंतर पुढे आपण बघितलं तर परत तिसरं जे पद आहे तुम्हाला ते बघायला मिळेल. इथे तिसरं पद आहे अभियांत्रिकी सेवा विद्युतचं पद आहे. पुढे गेलात तुम्ही तर यामध्ये परत अजून बघायला मिळेल आपल्याला पुढचं पद आहे बघा, हे अभियांत्रिकी सेवा पाणी पुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता. यामध्ये कर निर्धारणचं पण एक पद आहे, ते पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. या ठिकाणी बघा लेखापाल व लेखा परीक्षक अशी ही सगळी पद आहेत. आता ही पूर्ण लिस्ट तुम्हाला मी शॉर्ट मध्ये तुम्हाला मी ती दाखवतो बघा. ही जी पद आहेत ती कशी आहेत बघा. अभियांत्रिकी सेवा स्थापत्याचे 407 पद, अभियांत्रिकी सेवा संगणकाचे 71 पद, अभियांत्रिकी विद्युतचे 72 पद, अभियांत्रिकी सेवा पाणी पुरवठ्याचे 91 पद, लेखापाल लेखा निरीक्षक 196 पद, कर निर्धारक व प्रशासकीय सेवा 710 पद आणि खूप मोठी संख्या या ठिकाणी. अग्निशमन सेवा 409 पद, स्वच्छता निरीक्षक सेवा 302, असे 2228 पद गट क आणि गट ड ची हे पद आहेत. अजूनही काही पद आहेत जी की यामध्ये माहिती त्यांनी दिलेली नाहीये, माहिती मागवली नाही RTIच्या अंतर्गत. पण बाकीचे पद जर बघितले तर ती सुद्धा लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक त्याची सुद्धा जागा असणार आहे. सो ह्या पूर्ण जागांचा थोडक्यात आता हे सगळे आकडे तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला आकडे नका येऊ दे फक्त. सर काय चाललंय, नुसते आकडे चाललंय, तुम्ही 8 महिन्यापासून सांगताय. बघा मी तुम्हाला अपडेट देतोय. सो ऍड येण्यामागे ना कधी कधी उशीर होतो, त्याला बरीच कारण आहे. प्रशासकीय यंत्रणा, उपलब्ध जागा, सुविधा, उपलब्ध काय म्हणूया आपण त्याला सोर्सेस, ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये ऍड येतात. कोणाची तरी साईन गरज राहून जातं, साईन का बरं केली जात नाही, त्यालाही बरेच कारण आहेत.
कुठे कुठे अडकून पडता फायली, का बरं अडकून पडतात त्यांनाच माहिती. सो हे उशीर होतो, पण तुमच्यासाठी एक महत्वाचं अपडेट मी बिफोर देतोय की जेणेकरून येणाऱ्या एक्झामची तयारी तुम्ही लवकर करावी. सो तयारीत राहा. ही मोठी ऍड येण्याच्या चान्सेस आहे. परीक्षा स्वरूप याचं बघितलं थोडक्यात काय आहे परीक्षा स्वरूप. 4 सब्जेक्ट असतात, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. 25% वेटेज असतं. सरळ सेवेच्या माध्यमातूनच ही एक्झाम आहे. तुम्ही कर निर्धारणची मागच्या 2023 ची ऍड बघा, कर निर्धारण प्रशासकीय सेवा, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी 15-15 वेटेज होतं आणि 40% तुम्हाला त्या विषयाच्या संदर्भात टेक्निक म्हणजे अकाउंटिंग बद्दलचे प्रश्न विचारले गेले होते. ओके, जेव्हा ही ऍड येईल तेव्हा आम्ही एक्स्ट्रा जे घटक आहे त्याच्याबद्दलचं तुम्हाला सेपरेट मार्गदर्शनची बॅचेस देऊच. पण सध्या जे कॉमन घटक आहे मराठी, इंग्लिश, मॅथ, रिझनिंग, जीके, जीएस हे सगळं यामध्ये आता अवेलेबल आहे. तुम्ही लगेच बॅच जॉईन करून काय म्हणजे आपण लेक्चर अटेंड करून तुम्ही अभ्यासाला लागू शकतात. वरिष्ठ लिपिक या संदर्भात आपण सेवा प्रवेश नियमावली पण बघितली होती, त्याबद्दलचं हे अपडेट आहे. लिपिक टंकलेखक बघा हा पॅटर्न आहे, लघु टंकलेखकचा हा पॅटर्न आहे. या पद्धतीने तुमचे प्रश्न किंवा सिलेबस असणार आहे. आता ही जाहिरात मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे जून जुलैमध्ये जाहिरात येणार, जुनी नाही जून जुलैमध्ये जाहिरात येण्याचे मेजर चान्सेस आहेत, कारण या सगळ्या प्रोसेसला कम्प्लीट व्हायला पुढचा हे वर्षच लागणार आहे. पण ऍड लवकर दिली तर IBPS TCS ही जाहिरात घेणं गरजेचं आहे आणि परत 2026 पासून MPSC कडे सगळं वर्ग करायचं आहे. सो आलीच ऍड तर जून जुलैमध्ये येईल. जर लेट झाली तर मग सांगता येत नाही. मात्र तुमच्या हातात काय, सर ऍड आल्यावर पाहू असे का, मग ठीक आहे, घ्या गोधडीत झोपा, निवांत झोप काढा. ऍड आल्यावर मी सांगतोच तुम्हाला किंवा तुम्हाला माहिती पडतेच तेव्हा अभ्यासाला लागा. पण बिफोर अभ्यास करणं कधी चांगलं तयारीत राहा, कारण तुम्ही कित्येक महिने वर्षापासून अभ्यास करताय. मला सांगा ज्यावेळेस पेपर ऍड येते त्यावेळेस अभ्यासाला लागाल तर वेळ फार कमी मिळतो आणि मग धावपळ होते. आता सांगू तुम्हाला मी, एक पहिलं म्हणजे काय, फॉर्म भरण्या संदर्भातले सगळे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय, अभ्यासाशी निगडीत असणारे सगळ्या विषयांची पुस्तकं, नोट्स, मार्गदर्शन सगळं चालू ठेवा. 2 गोष्टी प्रॉपर ठेवा. निवांत अभ्यास करा आणि सिरियसली अभ्यास करा, कारण ही ऍड मोठी असणार आहे. आणि यासाठी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर इग्नाइट अकॅडमी हा खूप 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 चांगला पर्याय. मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्हाला तुमच्या मार्कांमध्ये वाढ करून देण्याची ताकद ह्या मार्गदर्शकांच्या टीम मध्ये आहे. सो ही रेकॉर्ड बॅच लगेच जॉईन करा. प्रॉपर तुम्हाला शिकवलं जातंय, विषयानुसार शिकवलं जातंय. किती वेळेस तुम्ही लेक्चर बघू शकता. 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी असते किंवा एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी असते. टेस्ट सिरीज याच्यामध्ये अवेलेबल आहे. तुम्ही टेस्ट सिरीज सोडवा, कुठे कमी पडतात, कुठे वीक पडतात याच्यावर लक्ष द्या आणि तो टॉपिक, तो सब्जेक्ट स्ट्रॉंग करा. आतापासून तयारी करा, छोट्या छोट्या स्टेप उचला. बघा तुम्ही हळूहळू त्या विषयामध्ये पारंगत होता आणि आउट ऑफ पर्यंत पोहोचता. हा सराव तुम्हाला आतापासून करायचा. यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही बॅचेस परचेस करू शकता. काही शंका असेल आमचा हेल्पलाईन नंबर 8888996116 ह्या नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अजून काही प्रश्न असेल कमेंटमध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.